जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 16 देव असुर संपद विभाग योग. श्लोक 3. तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना देव असुर संपत विभाग योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, मला पुरुषोत्तम म्हणून जाणण्यासाठी आणखीन कोणते पुण्यगुण असले पाहिजेत ते मी सांगत आहे. ते संतगुण कोणते आहेत तर सामर्थ्य, क्षमा, दृढनिश्चयता, शुद्धता, द्वेषापासून मुक्तता, व्यर्थपणाची अनुपस्थिती. सामर्थ्य याचा अर्थ प्रभावी व्यक्तिमत्व असणे, जो शत्रूंचा प्रतिकार करण्यास सक्षम असेल. क्षमा याचा अर्थ ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे त्यांच्यावर न रागावता त्यांना क्षमा करणे. दृढनिश्चयता याचा अर्थ मार्गात कितीही अडथळे आले तरी चांगले कर्म करणे. शुद्धता याचा अर्थ चांगली कर्म करणे. बाह्य इंद्रिये आणि अंतर्गत इंद्रिये स्वच्छ ठेवणे. विचार, वचन आणि कृतीत शुद्धता राखणे. द्वेषापासून मुक्तता याचा अर्थ इतर आपल्यासारखेच आहेत हे समजून घेणे आणि इतरांच्या स्वातंत्र्यावर बंधने न आणणे. व्यर्थपणाची अनुपस्थिती याचा अर्थ जास्त अभिमान दाखवू नये आणि स्वतःची प्रशंसा करू नये. अर्जुना, वरील सर्व दैवी गुण आहेत. जर तुमच्याकडे हे दैवी गुण असतील तर तुमचा माझ्यावरील विश्वास जास्तीत जास्त वाढेल आणि त्यामुळे जन्म आणि मृत्यूपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा त्यांना पुरुषोत्तम मानण्यासाठी आवश्यक असलेले सद्गुण स्पष्ट करत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणीचे मनन करताना वरील सर्व सद्गुण एक एक करून आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. श्रीकृष्ण परमात्मा परम आहेत. श्रीकृष्ण परमात्मा पुरुषोत्तम आहेत. श्रीकृष्ण परमात्मा हेच श्रीमन नारायण आहे असे मानूया. श्रीमन नारायण यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया
खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत. ॐ तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत.